जय हिंद. आज आहे 11 मे आणि ऑपरेशन सिंदूर या विषयावरती फारच महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. काय झालं नेमकं त्याच्याविषयी आपण त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. काल संध्याकाळी एकदम बातमी आली की दोन्ही देशांमध्ये सीजफायर होणार आहे. त्याकरता डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत केली होती आणि नंतर आपण दोन्ही देशांनी सीजफायर ॲग्री करायचा प्रयत्न ठरवलं. कारण पाकिस्तानने विनवण्या केल्या 2-3 वेळा भारताच्या की सीजफायर करा, सीजफायर करा. आणि डोनाल्ड ट्रम्पनी मध्यस्थी केल्यामुळे भारताने सीज फायरला ॲग्री केलं. आणि तसं म्हटलं तर डोनाल्ड ट्रम्प हे अतिशय अविश्वासूचे माणसं आहेत आणि त्यांनी आपल्या जो नाकर्तेपणा याची एक हॅट्रिक केली. त्यांनी एकदा प्रयत्न केला होता सीज फायर करण्याचा युक्रेन आणि रशियामध्ये. तो सीज फायर फक्त 3 तास टिकला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांचं युद्ध सुरू झालं. याच्याशिवाय जो हमास आणि इस्रायलच्या मधला सीज फायर तो त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. तो सुद्धा फक्त 2 तास टिकला आणि कालचा जो पाकिस्तान आणि भारताच्या मधला सीज फायर त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला होता तो केवळ 1.5 तास टिकला. म्हणजे त्यांची किती नाकडतेपणा असावा याची आपल्याला कल्पना यावी. आणि त्यानंतर पाकिस्ताननी ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला. त्यांना आपण पुन्हा प्रत्युत्तर दिलं. तर पाकिस्ताननी ही ड्रोन्स का पाठवली? कारण त्यांना भारताचे जे एअरपोर्ट्स होते ते बंद करायचे होते आणि भारताला दाखवून द्यायचं होतं की आम्ही अमेरिकेचं सुद्धा ऐकत नाही. आता भारताने अमेरिकेला सांगायला पाहिजे की बघा, तुम्ही स्वतः सीज फायर मॉनिटर केला, सीज फायर करता तुम्ही मोठा पुढाकार घेतला, पण पाकिस्तान तुमचं काही ऐकत नाही. तर तुम्ही आता पाकिस्तानच्या विरोधात काय कारवाई करणार याच्याविषयी तुम्ही आम्हाला उत्तर द्या. पण अमेरिका, आपण ज्यावेळेला आपल्या मित्रराष्ट्रांचं विश्लेषण करतो तर आपल्याला असं दिसतं की अमेरिका व्यापार करण्याकरता वगैरे ठीक आहे, परंतु एक सामरिक मित्र म्हणून त्यांनी आपल्याला या प्रसंगात फारशी मदत केलेली नाहीये. त्या मानाने आपल्याला लढाईच्या वातावरणामध्ये इस्रायलनी मात्र खूप मदत केलेली आहे. याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको. आणि जे इतर राष्ट्र आहेत, चीन किती भारत विरोधी आहे याची आपल्याला कल्पना आहे. याच्याविषयी आपण पहिले बोललो पण आहे आणि चीनच्या विरोधात आपण मोठी कारवाई करायला पाहिजे याच्याविषयी मी सुद्धा बोललेलो आहे. तुर्कस्तानच्या विरोधात कारवाई करायला पाहिजे याच्याविषयी मी बोललेलो आहे. अनेक असे इस्लामिक देश आहेत की जे पाकिस्तानला मदत करतात. त्यांच्याशी आपण आर्थिक संबंध कमी करायला पाहिजे वगैरे. हे असे अनेक मुद्दे आहेत. आता आजच पंतप्रधान मोदी आणि त्यांचे इतर सल्लागार यांची बैठक झाली आणि त्याच्यानंतर क्लिअर झालं की भारत म्हणजे भारताकरता जो ऑपरेशन सिंदूर आहे हा चालू आहे आणि जर पाकिस्ताननी जर म्हणजे उल्लंघन केलं सीज फायरचं तर आम्ही त्यांना जशास तसे असं उत्तर देऊ. हे आपण अगदी क्लिअर केलेलं आहे आणि तशा प्रकारची कारवाई पण होईल याविषयी कोणाच्याही मनात शंका नको. आता आपण जे आतापर्यंत जे ऑपरेशन सिंदूर झालं आणि भारताने केलेली जी कारवाई झाली याचं आपण थोडंसं एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. नंबर 1, आपण चीनला एक मोठा इशारा दिलेला आहे की तुम्ही पाकिस्तानला मदत करा किंवा नका करू. तुम्ही खूप मदत करता आम्हाला माहिती आहे. आम्ही तुमच्या विरोधात कारवाई नक्कीच करू. हा चीन करता इशारा आहे की भारत म्हणजे चीनचं हे होतं की आम्ही तुम्हाला मदत करू, सीज फायर करता वगैरे आम्ही तुमचं ऐकणार नाही. तर तुम्ही पाकिस्तानला मदत केली, तुम्ही जर आमच्या विरोधात काम केलं तर आम्ही तुम्हाला नक्कीच त्या प्रकारचा प्रतिसाद देऊ. हे चीनला आम्ही अगदीच क्लिअर केलेलं आहे. दुसरी गोष्ट जी आहे की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड तिथे जे चीनचं वर्चस्व होतं त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा कर्ज मिळालेलं आहे. याचाच अर्थ असा होतो की या ज्या मोठ्या इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स असतात, मग ते IMF असो की वर्ल्ड बँक असो की एशियन डेव्हलपमेंट बँक असो, त्याच्यामध्ये तुम्ही किती पर्सेंट तुमची तिथे ओनरशिप आहे त्याच्यावरती तुमची व्होटिंगची ताकद ही अवलंबून असते. आणि आपण तिथे आपलं पर्सेंटेज वाढवलं पाहिजे आणि या संस्थांवरती असलेलं आपलं जे प्रभुत्व आहे ते वाढवलं पाहिजे. कारण सध्या चीननी तिथे मोठी गुंतवणूक केल्यामुळे या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या चीनचं जास्त ऐकतात आणि पाकिस्तानला त्यांनी कर्ज दिलं. दुसरं आपण बघाल तर जे OIC आहे, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक नेशन्स किंवा कंट्रीज, मग त्याच्यातल्या अनेक देशांनी भारताच्या विरोधात पुन्हा एकदा बोलणं सुरू केलं आणि त्याच्यातले म्हणजे त्याच्या आधी पण ते भारताच्या विरोधात बोलत होते, परंतु त्यांनी यावेळेला जी खास ज्या गोष्टी वापरल्या ते म्हणजे असं की तुम्ही पाकिस्तानवरती विनाकारण आरोप करताय की पाकिस्ताननी दहशतवादी कृत्य करून त्या 26 भारतीयांना मारलं. ते खरंच तुम्हीच मारलं होतं. आणि आपण जर बघितलं की जे
जे पाकिस्तानची जे लष्करी स्पोक्सपन आहेत, त्यांनी सगळ्यांच्या समोर एक व्हिडिओ दाखवला, ज्या व्हिडिओमध्ये एक भारताचे जे प्रचंड भारताचे जे प्रसिद्ध मीडिया म्हणजे मीडियातले एक विश्लेषक आहेत, ते काश्मीरच्या पूर्व गव्हर्नरचा इंटरव्ह्यू घेत होते आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, की हे जे 40 जण जे मारले गेले पुलवामामध्ये, ते भारतानेच मारले होते आणि त्याचा ब्लेम मात्र आपण पाकिस्तानवरती टाकण्यात आला होता आणि इस्लामिक जे नेशन्स आहेत तेच म्हणतायत आणि तिथे आपल्याला एक पुढारी पण बसलेले दिसतायत. ते काय म्हणतायत ते आपण ऐकावं. तर अशा प्रकारे इंटरनेटवरती, YouTubeवरती, Facebookवरती जे भारतीय जे काही आपल्या विरोधात काम करतात, त्यांच्या विरोधात सुद्धा आपण कारवाई करायला पाहिजे. हा एक मोठा संदेश आहे. आपण करतो आहे, अनेकांना पकडतो आहे, परंतु जे मोठे म्हणजे जे अशा लोकं आहेत, त्यांच्या विरोधात सुद्धा आपण कारवाई करायला पाहिजे. हा एक महत्त्वाचा संदेश आहे. बांगलादेश असो की पाकिस्तानचे YouTube हँडलर्स असो की काही वेस्टर्न मीडियातले असो, अनेक प्रकारचा दुष्प्रचार हा भारताच्या विरोधात करतात. त्यांच्या विरोधात कारवाई जी ही व्हायलाच पाहिजे. नंतरचा पॉइंट असा आहे की नेटो किंवा युरोपियन युनियन हे आता यांचं काही फारसं महत्त्व राहिलेलं नाहीये किंवा वेस्टर्न मीडिया यांची पण काही फारशी ताकद राहिलेली नाहीये. आपण फक्त आपलं राष्ट्रीय हित रक्षण करायची जबाबदारी घ्यावी. कोणी काय म्हणतं याच्याविषयी आपण फारशी हा सध्या आपल्याला असलेला एक मेसेज याच्या पुढे मी सांगतो, की आपली जी शस्त्र होती, जी मेक इन इंडियामध्ये बनलेली आहे, त्या शस्त्रांचं परफॉर्मन्स हे खूप छान राहिलेलं आहे आणि याच्यात तिघांची नावं घ्यायला पाहिजे. एक तर ब्रह्मोस मिसाईल त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्याच्याशिवाय आपली जी भारतात बनलेली जी ड्रोन्स आहेत, जी आपण इस्रायलच्या मदतीने बनवत होतो, त्यांचं पण काम चांगलं राहिलेलं आहे. आपल्या ज्या शिल्का नावाच्या गन्स आहेत, त्याचं पण काम खूप चांगलं राहिलेलं आहे आणि भारतीय मेक इन इंडियामध्ये बनलेल्या शस्त्राच्या तुलनेमध्ये जे चीनचं जे चीनी शस्त्रांचं जे परफॉर्मन्स राहिलेलं आहे, ते अत्यंत खराब झालेलं आहे. तर म्हणून आपण आता सगळ्या जगाकडे ही माहिती पुरवायला पाहिजे. जर कोणाला शस्त्र विकत घ्यायची असतील, तर त्यांनी विकत घ्यावी भारताकडनं. कारण भारताची शस्त्र ही वॉर टेस्टेड आणि वॉर प्रूव्हन आहेत आणि चीनची जी शस्त्र आहेत, ही अजिबात चांगली नाही. हे महत्त्वाचा संदेश जगाकडे जायला पाहिजे. यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये जी आपण निर्यात करतो शस्त्रांची, ती किंमत वाढेल. ती निर्यात वाढेल आणि भारताला जी शस्त्र आहेत ती सगळीकडे वॉर टेस्टेड आणि वॉर प्रूव्हन अशी शस्त्र असतील आणि त्यांची किंमत सुद्धा पर्यायाने ही जी आहे ती पुष्कळ कमी होईल. तर मेक इन इंडिया अतिशय विश्वासाचं ठरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खास तर जी भारताची जी अम्युनिशन होती ती अत्यंत चांगली सिद्ध झाली आहे हे आपल्याला कळतं. आणि यामध्ये आपण जी आपली शस्त्र वापरली, राफेल फायटर जेट असो की स्कॅल्प मिसाईल असो की हॅमर बॉम्ब असो की M77 तोफा असो की लॉयटरिंग अम्युनिशन असो, तर ही कारवाई अचूक होती आणि अतिशय नियोजनबद्ध होती आणि यामुळे पुष्कळ दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानचं पुष्कळ नुकसान झालं याच्याविषयी काही आपल्याला कल्पना आहे. जे पाकिस्तानी शस्त्र वापरली, ड्रोन्स असो, त्यांची क्षेपणास्त्र असो वगैरे, तर त्यांना भारताची जी इंटिग्रेटेड एअर डिफेन्स सिस्टीम होती, त्यांना थांबवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपली जी म्हणजे पॅराक मिसाईल्स असो की DRDOने तयार केलेली अँटी ड्रोन यंत्रणा असो, यांनी चांगलं काम केलं. शिल्का गन्स ज्या सुद्धा आहेत, त्यांचं काम सुद्धा अतिशय चांगलं झालेलं आहे. तर थोडक्यात ऑपरेशन सिंधूर जे आतापर्यंत झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये भारताने जगाला आणि चीनला एक मोठा संदेश दिलेला आहे, की ते पाश्चिमात्य देशाच्या मताची पर्वा न करता आपण आपल्या राष्ट्रीय हिताला जी गरज आहे, त्याच्याप्रमाणे आपण निर्णय घेतो. अमेरिकन मध्यस्थीचा आपण जास्त म्हणजे अमेरिकेला आपण तर सध्या जास्त महत्त्व एवढं देत नाहीये आणि मेक इन इंडिया जे आपलं आहे, ते अत्यंत यशस्वी असं होतं आहे. परंतु लक्षात असावं, की ऑपरेशन सिंधूर काल सीज फायर म्हटला, आज काल पुन्हा सीज फायर भंग झाला. आता पुन्हा काय होईल आपल्याला बघावं लागेल. तर पाकिस्तानची जी लढाई आहे, ही अत्यंत लांब अशी लढाई आहे. त्याकरता देशाने तयार व्हायला पाहिजे. अनेकांना वाटतं, की आपण मध्ये जो सीज फायर केला, तो बरोबर नव्हता. याच्यामध्ये आपल्याला पाकिस्तानला अजून जास्त शिक्षा देता आली असती. पाकिस्तानला किती शिक्षा द्यायची हा एक थोडासा एक डिबेटेबल प्रश्न आहे. परंतु पाकिस्तानला आपल्याला नुसती एक वेळा शिक्षा देऊन चालणार नाही.
आपल्याला पाकिस्तानच्या विरोधात जे म्हणजे आपलं अभियान आहे हे बहुआयामी आणि लॉंग ड्युरेशन असं अभियान असायला पाहिजे, ज्यामुळे पाकिस्तानची आर्थिक ताकद कमी होईल, पाकिस्तानची सामरिक ताकद कमी होईल आणि पाकिस्तानला आपण थ्री फ्रंट युद्धावरती लढायला भाग पाडू. आता मी जे बोलतो आहे तर त्यावेळेला पाकिस्तानचं अंतर्गत सुरक्षेची आव्हानामुळे प्रचंड नुकसान होत आहे. बलुची आता असं म्हटलं जातं की पाकिस्तानी सैन्याला बलुचिस्तानच्या रस्त्यावरनं हालचाल करू देत नाही. 50-60 अब्ज डॉलर्सची जी गुंतवणूक चीनने केली होती बलुचिस्तानमध्ये ती पूर्णपणे वाया गेलेली आहे. ग्वाडार बंदरामध्ये चीनला वाटलं की 5-6 हजार व्यापारी जहाज प्रत्येक वर्षी येतील, तिथे 5 जहाज पण येत नाहीये. म्हणजे बलुचींनी केलेल्या कामगिरीमुळे चीनला तर नुकसान झालं आहे, पाकिस्तानला पण नुकसान झालंय आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था जी आहे ती अजून खराब होते आहे. तर आणि याच्याशिवाय जे अफगाणिस्तानमधून जे चीन जे हल्ले होत आहेत तेहरीक तालिबानचे, ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये वाढतच आहेत. तर याच्यामुळे आपल्याला हे जे बहुआयामी मल्टी डोमेन वॉर जे आहे हे पाकिस्तानच्या विरोधात चालूच ठेवावं लागेल आणि असं मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, हे युद्ध पुष्कळ दिवस चालणार आहे. याकरता भारतीयांनी तयार राहायला पाहिजे आणि जर आपण हे युद्ध बद्ध पद्धतीने तिन्ही फ्रंटवरती लढवलं आणि सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला, म्हणजे आर्थिक लढाई असो की सायकोलॉजिकल लढाई असो की बायोलॅटरल लढाई असो की सामरिक लढाई असो की इन्फॉर्मेशन वॉर असो, तर आपण लॉंग टर्म मध्ये पाकिस्तानचा पराभव करू, त्यांचे तुकडे करू आणि पाकिस्तानकडून असलेला जो धोका आहे तो कायमचा थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. मी इथेच थांबतो. जय हिंद.